नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर अशी तुम्हाला बाउलमध्ये दिसते नाही का डाळ। मी करणार आहे मिक्स डाळीचं दोडका घालून छान अशी आमटी करणार आहे। त्यासाठी इथे बघू शकता तुम्ही मिक्स डाळी घेतलेल्या आहेत, 3 प्रकारच्या, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, कांदा, टोमॅटो, लसूण, दोडका, कोथिंबीर, कढीपत्ता सर्व घेतलेलं आणि इथे घेतला कुकर चांगला तापला आहे आपला। त्यामध्ये घातली मोहरी, नंतर घातलं जिरं, त्यानंतर चांगले हिंगाची अशी मस्त फोडणी दिली। त्यावर टाकला कढीपत्ता लगेच लसूण चेचलेला टाकला आहे। तुम्ही लसूणची पेस्ट पण करून टाकू शकता। त्याजवळ हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घ्या, नाही तर स्किप करू शकता। त्यानंतर कांदा, टोमॅटो असं मी एकत्रच टाकलेलं आहे। त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट थोडी केली होती ती पण टाकलेली आहे। त्यावर टाकला दोडका कापून, आपलं गिलकं पण आपण त्याला म्हणू शकतो। छान असं ते मिक्स करायचं, चमच्याने चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। छान असं चमच्याने फिरवून झाल्यानंतर आपण बघा त्यामध्ये आता घालणार आहोत स्वच्छ धुतलेली अशी डाळ। 3 ते 4 पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि लगेच त्यावरती डाळ टाकलेली आहे। त्यानंतर आपलं लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, मीठ सर्व असं एकत्र एकजीव करून घ्यायचं, चांगलं फिरवून घ्यायचं। चांगलं फिरवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि नेहमी डाळ करताना गरम पाणी घालावं, म्हणजे लवकर आपली डाळ शिजल्या जाते आणि चांगली अशी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली डाळ चांगली शिजल्या जाते। नंतर त्यामध्ये घातला कोथिंबीर। आता बघा कुकरमधून ते आपलं वाफेतनं असं डाळीचं पाणी वगैरे असं बाहेर येतं ना, फोडणी दिलेली असते आपण चांगली तेला मिठाची, तर ते बाहेर येऊ नये म्हणून कुकरची आपली शिट्टी असते ना ती काढायची, त्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि मग शिट्टी लावायची आणि मग झाकण लावून घ्यायचं। बघा इथे कुकरने शिट्टी पण आपली दिलेली आहे, 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थोडासा अजून थंड झालेला नाही आहे, म्हणून आपण थोडा वेळ वाट बघूया। कुकर परत उघडून बघितलं, शिट्टी तर गार झालं आहे। त्यानंतर झाकण उघडलं, झाकण बघा छान अशी मस्तपैकी चटकदार अशी आपली छान अशी गिलकं घालून केलेली डाळ आपली तयार आहे। कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, एक लाईक जरूर करा आणि धन्यवाद।